नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता चौथी. मागच्या भागात आपण पान नंबर 14 वरील आम्ही कथा लिहितो हा भाग बघितला. आज आपण त्यापुढील भाग बघणार आहोत. पाठ 6 मायेची पाखर. कर्मवीर भाऊराव पाटील या व्यक्तीविषयी हा पाठ आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. या पाठात भाऊरावांचे वसतिगृहातील मुलांवर किती गाढ प्रेम होते याविषयीचा एक प्रसंग लेखकाने सांगितलेला आहे. चला तर मग आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो. भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांची भेट झाली. मला खूप समाधान वाटले. बघा, एक वेळ लेखक पुण्याला जात होते, तर पुण्याला जाताना साताऱ्याला थांबले, कारण साताऱ्याला भाऊरावांना त्यांना भेटायचे होते म्हणून. आणि त्यामुळे त्यांना खूप समाधानही वाटलं. सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत. सर्वजण भाऊरावांना काय म्हणायचे? अण्णा म्हणायचे. अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले. संस्था पाहून झाली. अंधार पडला, रात्र झाली. आता इथंच मुक्काम करा, अण्णांनी मला आग्रह केला. अण्णांचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे. राहिलो, झाले तेथे. अण्णांनी पूर्ण संस्था लेखकांना दाखवली. मग संस्था बघता बघता अंधार पडला, रात्र झाली, आणि म्हणून मग अण्णांनी लेखकांना तिथेच मुक्कामी राहण्याचा आग्रह धरला आणि लेखकांनी तो स्वीकार केला. मी संस्थेचा परिसर पाहत निघालो. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूला ही गर्द झाडी होती. थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी पडली होती. मुले पत्र्याच्या खोल्यांतून राहत होती. पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते. मीही त्यांच्याजवळ जाऊन बसलो. त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला. बघा, पूर्ण संस्थेचा जो परिसर आहे तो पाहत पाहत लेखक संस्थेच्या आवारामध्ये आले आणि त्या आवारामध्ये एक मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूला गर्द झाडी होती आणि ते दिवस थंडीचे होते, म्हणजे हिवाळा होता. कडाक्याची थंडी पडली होती आणि त्या संस्थेतील जे मुले होते ते पत्र्याच्या खोल्यातून राहत होती. आणि पत्र्याच्या बनवलेल्या अशाच एका खोलीमध्ये अण्णा लेखकांना घेऊन गेले आणि लेखक त्यांच्या जवळ बसले. अण्णांनी लेखकांना जेवणाचा आग्रहसुद्धा केला. नुकतंच जेवण झालं आहे माझं, असं मी त्यांना सांगितलं. अर्थातच हे सर्व खोटेच होते. वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली. अण्णांनी जेव्हा लेखकांना जेवणाचा आग्रह केला तेव्हा लेखक काय म्हणाले की माझं जेवण नुकतंच झालेलं आहे, असं त्यांनी खोटंच सांगितलं. का बरं? त्यांना वाटलं की वसतिगृहातील मुलांनी बनवलेलं जेवण हे कसं असणार, म्हणून ते जेवण टाळण्यासाठी तसे बोलले. मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली. माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते. मग मला झोप कशी येणार? मी तसंच पडून राहिलो. बघा, लेखक जेव्हा मुलांची जेवणं झाली, प्रार्थना झाली, सर्व मुले झोपी गेली, तेव्हा मात्र लेखकांच्या पोटात कावळे ओरडायला लागले. पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे. लेखकांना खूप भूक लागली, परंतु लेखक तसेच पडून राहिले. अण्णांनी हे ओळखले. त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला. पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला. मी आधाशासारखा त्यावर तुटून पडलो. पंचपक्वान्नापेक्षाही ते मला रुचकर लागले. बघा, जेव्हा अण्णांनी ओळखलं की लेखकांना भूक लागलेली आहे, त्यांनी एका मुलाला सांगितलं की जा रे, स्वयंपाकघरामध्ये काही शिल्लक असेल तर घेऊन ये. तो मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला आणि पिठले, भाकरी, कांदा, तेल असं एका ताटात घेऊन आला. आणि लेखकही खूप भूक लागलेली असल्यामुळे आधाशासारखे त्यावर तुटून पडले. पंचपक्वान्नापेक्षाही ते जेवण त्यांना रुचकर लागले. मग काय, बिछाणावर पडल्या पडल्याच डोळा लागला. मध्यरात्री उलटून गेली. कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली. अण्णा उठले होते. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही, हे अण्णा पाहू लागले. बघा, जेव्हा लेखकांनी जेवण केलं मग त्यांना
तेव्हा लेखकांना खूप झोप आली आणि ते बिछाण्यावर म्हणजेच अंथरुणावर पडल्यास त्यांना लगेच झोपही लागली. पण मध्यरात्री झाल्यानंतर कसली तरी त्यांना चाहूल लागली आणि त्यांना जाग आली. तर त्यांनी काय बघितलं, तर अण्णांच्या हातात कंदील होता आणि ते प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, मुलांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे पाहत होते. त्यांनी पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे. अण्णा त्याच्या जवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले, स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली, त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले आणि त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला. जेव्हा अण्णा बघत होते तेव्हा त्यांना एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला दिसला. मग अण्णांनी त्या मुलाला उचलून घेतले, स्वतःच्या अंथरुणावर आणून झोपवले आणि स्वतःची कांबळी अंगावर घातली आणि आपल्या पोटाशी धरले आणि त्या उभेमध्ये मग तो मुलगा गाढ झोपी गेला. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते, पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला. अशी होती अण्णांच्या मायेची पाखर. हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिले. बघा, त्या मुलांपैकी म्हणजेच त्या संस्थेमध्ये राहणाऱ्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते, परंतु अण्णांनी त्यांचा अशा प्रकारे सांभाळ केला की ते त्यांचे आईवडीलच झालेले होते. जसे वडील आपल्यावर प्रेम करतात, माता म्हणजेच आई जशी माया करते, या दोन्ही गोष्टींचा अण्णांनी त्या मुलांवर वर्षाव केला होता. आणि अशीच होती अण्णांची ही मायेची पाखर. हे लेखकांनी बघितलं. सकाळी मी उठलो, अण्णांना कडकडून भेटलो. नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. बघा, जेव्हा सकाळी लेखक उठले तेव्हा त्यांनी अण्णांना कडकडून मिठी मारली आणि नकळतच त्यांच्या मुखातून म्हणजेच तोंडातून काही शब्द बाहेर पडले. ते काय होते, तर अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आणि आपणास उदंड आयुष्य मिळो. अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात. बघा, अण्णांनी आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठीच काम केले. त्यांनी रयत शिक्षण संस्था नावाची संस्था सुरू केली आणि त्या संस्थेच्या मार्फत त्यांनी महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय म्हणजेच कॉलेज सुरू केले आणि या शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळेच त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात. आता आपण शब्दार्थ बघूया. मायेची पाखर म्हणजे प्रेमाची पखरण, मायेचे पांघरूण. आदर म्हणजे पूज्यभाव किंवा सन्मान. मुक्काम म्हणजे राहणे किंवा थांबणे. आग्रह म्हणजे हट्ट. आवार म्हणजे अंगण. कडाक्याची म्हणजे खूप किंवा तीव्र. टाळाटाळ म्हणजे दुर्लक्ष करणे. आज्ञा म्हणजे हुकूम किंवा आदेश. शिल्लक म्हणजे उरलेले किंवा बाकी असलेले. अधाशी म्हणजे हावरा किंवा खादाड. पंचपक्वान्न म्हणजे गोड पदार्थ. रुचकर म्हणजे चवदार किंवा चविष्ट. चाहूल म्हणजे अंदाज. अलगद म्हणजे अगदी हळू. कांबळी म्हणजे घोंगडी. ऊब म्हणजे उष्णता किंवा गरम. पिता म्हणजे वडील. माता म्हणजे आई. वर्षाव म्हणजे बरसात. मुख म्हणजे तोंड. उदंड म्हणजे खूप किंवा पुष्कळ. आयुष्य म्हणजे जीवन. माध्यमातून म्हणजे द्वारा किंवा च्यातर्फे किंवा च्याद्वारा. उत्तुंग म्हणजे उंच किंवा सर्वोत्तम. कार्य म्हणजे काम. पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे.
बिछाना म्हणजे अंथरूण, थंडीने कुडकुडणे म्हणजे खूप थंडी वाजणे, पोटाशी धरणे म्हणजे मायेने जवळ घेणे, मायेचा वर्षाव करणे म्हणजे खूप प्रेम करणे, उदंड म्हणजे खूप किंवा पुष्कळ. आता आपण स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? उत्तर, वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले. वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? उत्तर, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची आईवडिलांप्रमाणे माया होती. प्रश्न अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? उत्तर, अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. प्रश्न कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? उत्तर, कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंब झाड होते. उत्तर, वडाचे. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. स्वतःची टिंबटिंब त्याच्या अंगावर घातली. उत्तर आहे कांबळी. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना टिंबटिंब नव्हती. उत्तर, आई. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती. अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे टिंबटिंब आहात. उत्तर, आईबाप. अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. प्रश्न तिसरा, कोण कोणाला म्हणाले? आता इथंच मुक्काम करा. उत्तर, आता इथंच मुक्काम करा असे भाऊराव लेखकांना म्हणाले. जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर घेऊन ये बघू. उत्तर, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू असे भाऊराव एका मुलाला म्हणाले. आपणास उदंड आयुष्य मिळो. उत्तर, आपणास उदंड आयुष्य मिळो असे लेखक भाऊरावांना म्हणाले. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? उत्तर, लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली. ते म्हणाले, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये. मुलगा धावत स्वयंपाकघरात गेला आणि पिठले, भाकरी, कांदा व तेल एका ताटात घेऊन आला. मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? उत्तर, कडाक्याची थंडी होती. मध्यरात्रीनंतर अण्णा उठले, कंदील हातात घेतला. वसतिगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे त्यांनी पाहिले. एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला त्यांना दिसला. अण्णांनी त्याला दोन्ही हातांनी अलगद उचलले, स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले, स्वतःची घोंगडी त्याच्या अंगावर घातली, त्याला पोटाशी धरले. तो मुलगा अण्णांच्या उभेत गाढ झोपला. सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? उत्तर, थंडीने कुडकुडणाऱ्या मुलाला अण्णांनी रात्री स्वतःच्या बिछाण्यात आईच्या मायेने झोपवले. हा प्रसंग लेखकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. सकाळी लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले. लेखक अण्णांना म्हणाले, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. प्रश्न पाचवा,
वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. 1. टाळाटाळ करणे. याची जोडी आहे ई. एखादी गोष्ट करायचे टाळणे. 2. पोटात कावळे ओरडणे. याची जोडी आहे ई. खूप भूक लागणे. 3. डोळा लागणे. याची जोडी आहे अ. झोप लागणे. 4. झटत राहणे. याची जोडी आहे आ. सतत प्रयत्न करणे. प्रश्न 6. लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते. म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. अ. भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते. याचं उत्तर आहे अजगरासारखे पडून होते म्हणजे खाल्ल्यावर अजगर सुस्त पडून राहतो, त्याच्याचप्रमाणे नाना सुस्त पडून होते. आ. दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही, म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात. उत्तर. मांजरीच्या पायाचा म्हणजे मांजराच्या पायाखाली गादीसारखा मऊ भाग असतो आणि त्यामुळे मांजराच्या पायांचा आवाज होत नाही. मग त्याचप्रमाणे बंड्या अलगद पाय टाकून हळू चालतो आणि त्यामुळे मग त्याच्या पायाचा आवाजच होत नाही. प्रश्न 7. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे. तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तींबद्दल 5 ते 7 ओळीत लिहा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे. प्रश्न 8. सुरुवातीला एक वाक्य दिलेलं आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. अ. सकाळची वेळ होती. आ. बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. बघा, या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे. बघा, इथे एक चित्र दिलेलं आहे. कसलं आहे ते चित्र? बरोबर, एक पुस्तक आणि त्यावर एक पेन ठेवलेला आहे आणि त्या चित्रासंबंधी काही वाक्य त्या चित्राच्या अवतीभोवती दिलेली आहेत. चला आपण प्रथम ती वाक्य वाचूया. अशा पुस्तकांमधून छान छान गोष्टी वाचता येतात. या पुस्तकावर पेन आहे. या पुस्तकावरून माझी आणि ताईची भांडणं होतात. पुस्तकांना नीट हाताळावे. या पुस्तकावर 30 रुपये सूट मिळाली होती. या पुस्तकातली प्रत्येक गोष्ट विनोदी आहे. मला हे पुस्तक आवडतं. या पुस्तकातून मी मजेशीर विनोद वाचले. या पुस्तकाच्या 53व्या पानावर घुबडाचे चित्र आहे. बघा, अशा पद्धतीने. आता आपण जे वाक्य वाचले ते पुस्तक हा एकच शब्द वरील वाक्यांमध्ये आहे. अशा विविध प्रकारे तो शब्द वापरलेला आहे. तो नीट तुम्ही समजून घ्या. आणि आता डुक्कर हा एक शब्द आहे. त्यावरून जे शब्द येतील त्या शब्दांचा योग्य प्रकारे वापर करून खालील वाक्य पूर्ण करायचे आहेत. अ. काही लोक शेतीसोबत टिंबटिंब पाळण्याचा व्यवसाय करतात. उत्तर आहे डुक्कर. काही लोक शेतीसोबत डुक्कर पाळण्याचा व्यवसाय करतात. आ. टिंबटिंब आपल्याला चामडे मिळते. उत्तर आहे डुकरांपासून. डुकरांपासून आपल्याला चामडे मिळते. ई. टिंबटिंब वराह असेही म्हणतात. उत्तर आहे डुकराला. डुकराला वराह असेही म्हणतात. ई. डुक्कर पाळणारे लोक टिंबटिंब खूप माया करतात. उत्तर आहे डुकरावर. डुक्कर पाळणारे लोक डुकरावर खूप माया करतात. उ. खवळलेल्या टिंबटिंब मारलेल्या मुसंडीला लोक घाबरतात. उत्तर आहे डुकराने. खवळलेल्या डुकराने मारलेल्या मुसंडीला लोक घाबरतात. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.